नमस्कार. महाराष्ट्रातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या या सविस्तर विश्लेषणात आपले स्वागत आहे. प्रवेशाची ही धांदल सुरुवातीला थोडी कठीण वाटू शकते, पण काळजी नसावी. आपण थेट या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी जाऊया आणि ती अगदी सोपी करून समजून घेऊया. सर्वात आधी शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकावर एक नजर टाकूया. 0 आणि पहिली कॅब फेरी नेमकी कशी पार पडणार आहे याचा हा संपूर्ण रोडमॅप आहे आणि तो आपण आता अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता या प्रक्रियेची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येण्यासाठी हा आकडा पहा. तब्बल 7,74,000हून अधिक विद्यार्थी या केंद्रीय प्रवेश प्रणालीचा भाग आहेत. बापरे, आकडा खरोखरच प्रचंड मोठा आहे नाही का? आणि हो, 8 मेपर्यंत या 7.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्णही झाली आहे. इथून पुढची सगळी प्रक्रिया, सगळे अपडेट्स एकाच अधिकृत वेबसाईटवर होणार आहेत, त्यामुळे ती वेबसाईट सतत तपासत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आजचा या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. पहिल्या भागात अर्जाची प्राथमिक माहिती, दुसऱ्यात प्रवेश फेऱ्यांचे काटेकोर वेळापत्रक, तिसऱ्यात प्रत्यक्ष प्रवेश कसा निश्चित करायचा आणि शेवटी मदत कुठे मागायची या 4 मुख्य टप्प्यांवर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. अर्जाची प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची माहिती. पाया पक्का असला की पुढचा रस्ता सोपा होतो, बरोबर ना? आपला प्रवेश अर्ज मुख्यत्वे 2 भागांत विभागलेला आहे. भाग 1 मध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरायची असते आणि भाग 2 हा सर्वाधिक महत्त्वाचा, कारण इथेच तुम्हाला तुमच्या पसंतीची किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालया निवडायची असतात. आता तारखांच्या जंजाळात जाण्यापूर्वी एक गोष्ट अगदी स्पष्ट असली पाहिजे. 0 फेरी आणि नियमित कॅब फेरी यात नेमका फरक काय? लक्षात घ्या, 0 फेरी ही केवळ इन हाऊस, अल्पसंख्यक आणि व्यवस्थापन कोट्यासाठी असते, तर नियमित कॅब फेरी ही सर्वसाधारण गुणवत्ता आणि आरक्षणावर आधारित असते. हा फरक समजणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्यासाठी नेमका कोणता मार्ग लागू होतोय हे आधीच ओळखून ठेवायला हवं, म्हणजे घाईगडबडीत कोणतीही महत्त्वाची डेडलाईन अजिबात चुकणार नाही. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, प्रवेश फेऱ्यांचं अत्यंत काटेकोर वेळापत्रक. प्रवेशाच्या काळात वेळ अगदी हातातून निसटल्यासारखी जाते, त्यामुळे या तारखा पक्क्या लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने प्रक्रियेला वेग येतो तो 8 ते 10 मेच्या दरम्यान. याच काळात अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सबमिट करायचा असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच वेळी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होते. आता जर या तात्पुरत्या यादीत तुमच्या माहितीबाबत काही त्रुटी किंवा चुका आढळल्याच तर घाबरून जाऊ नका. 11 ते 13 मेच्या दरम्यान हरकती नोंदवण्यासाठी म्हणजेच ग्रीव्हन्स रिड्रेसलसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली जाते. यानंतर 16 मेपर्यंत फायनल गुणवत्ता यादी लॉक केली जाते. आणि हो, याच दिवशी महाविद्यालय त्यांच्या कोट्यातून झालेल्या प्रवेशांची यादी जाहीर करतात आणि उरलेल्या रिक्त जागांचा तपशीलही सर्वांसाठी खुला करतात. आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नियमित कॅब फेरीकडे येऊया. 18 आणि 19 मे हे 2 दिवस हाय अलर्टवर राहण्याचे आहेत. याच 2 दिवसात तुम्हाला अर्जाच्या भाग 2 मध्ये तुमची 1 ते 10 महाविद्यालयांची पसंतीक्रम यादी निश्चित करून फायनल लॉक करायची असते. यानंतर 20 ते 22 मे या काळात सिस्टम तिचं काम सुरू करते. ही केंद्रीय प्रणाली तुमच्या पसंतीक्रमांचे, तुमच्या गुणवत्तेचे आणि आरक्षणाच्या नियमांचे अतिशय सखोल विश्लेषण करते आणि मग कुणाला कोणतं कॉलेज द्यायचं हे अचूकपणे ठरवते. आणि मग येतो तो बहुप्रतीक्षित क्षण, वाटपाचा दिवस, म्हणजेच अलॉटमेंट डे. 23 ते 26 मे दरम्यान मोबाईलवर तो SMS धडकतो, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय हे या SMSमधूनच समजतं. थोडक्यात सांगायचं तर मे महिन्यातल्या ह्या 4 तारखा कॅलेंडरवर नक्की मार्क करून ठेवा. 10 मेला 0 फेरी सुरू, 16 मेला ती संपणार, 19 मेला कॅब फेरीचे पसंतीक्रम लॉक करायचे आणि 26 मेला फायनल अलॉटमेंट. आता आपण तिसऱ्या भागात आलो आहोत. जागा कशी निश्चित करायची? एकदा का कॉलेज मिळालं की ऑनलाईन प्रतीक्षा थांबते आणि प्रत्यक्ष ॲक्शन सुरू होते.
26 ते 28 मेच्या दरम्यान अतिशय तातडीने पावलं उचलायची आहेत. पोर्टलवर जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करून संमती देणे, त्यानंतर स्वतः कॉलेजमध्ये जाऊन भेट देणे आणि आवश्यक ती सगळी मूळ कागदपत्रे जमा करणे, हे सगळं याच मोजक्या वेळेत करायचं आहे. ऑनलाईन मिळालेल्या जागेला खऱ्याखुऱ्या वर्गातल्या बाकावर बदलायचं असेल तर हे 3 टप्पे सक्तीचे आहेत. 1. ऑनलाईन संमती देणे. 2. प्रत्यक्ष कॉलेजला भेट देणे. आणि 3. मूळ कागदपत्रांची पडताळणी करून फी भरणे. हे विसरून चालणार नाही. इथे एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे जबाबदाऱ्यांची वाटणी. विद्यार्थ्यांचं काम आहे वेळेत जाऊन कागदपत्रे जमा करणं, पण पोर्टलवर तुमचा प्रवेश अधिकृतरित्या निश्चित करणं हे पूर्णपणे कॉलेजच्या हातात आणि त्यांच्या जबाबदारीचं काम आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि 4थ्या टप्प्याकडे. पहिली फेरी संपली की पुढची दिशा काय असेल आणि मदत कुठे मिळेल ते आता पाहूया. ज्यांचा पहिल्या फेरीत नंबर लागला नाहीये त्यांनी अजिबात निराश व्हायचं कारण नाही. 29 मे रोजी उरलेल्या सर्व रिक्त जागांची माहिती जाहीर होईल आणि तिथून पुढे दुसऱ्या कॅब फेरीची जोरदार तयारी सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली किंवा काही शंका असतील तर हे अधिकृत संपर्क क्रमांक, राज्यस्तरीय हेल्पलाईन आणि अधिकृत ईमेल आयडी नक्की वापरा. अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा हेच आपले खात्रीशीर आधार आहेत. शिक्षण संचालकांच्या मनपूर्वक शुभेच्छांसोबतच हा 11वी प्रवेशाचा अत्यंत स्पष्ट रोडमॅप आता आपल्यासमोर आहे. आता एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो, हे सर्व समजून घेतल्यानंतर आपली 11वीची जागा अगदी आत्मविश्वासाने निश्चित करण्यासाठी आपण सर्वजण पूर्णपणे तयार आहात ना?